हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज आहे आपला गावाकडला दुसरा दिवस आणि आता आपण जाणार आहे मेंढाला. आपण तिथलं मंदिर एक्सप्लोअर करू. बांधकाम वगैरे चालू आहे तिथलं. काय प्रज्वल, किती झाले बांधकाम? बांधकाम आता पूर्णतः झालंय, प्लास्टर चालू आहे आता सध्या तरी. जाऊन बघूया काय कुठवर आलंय, दर्शन पण घेऊन येऊया. सो खूप मस्त. आता दुपारचे कडक ऊन पडले. दुपारचे किती वाजले तर 11, सकाळचे 11 वाजलेत. आता निघूया आणि धरण वगैरे बघूया व्यवस्थित. आता आपण लगेचच धरणावर जाणार आहे. संगतीनं आपली लाल परी असणार आहे. आपल्या कोणा जरा बाप्याचं घर ना, बापू बापू. आणि हे कोणाचा आला? मोर्चाच्या इथं उतर होतो. आईला आता जाधववाडीत सगळे आरसीसीच दिसणार. मग घर सगळे बंगले भाऊ काय थांबलो. काय म्हणताय? काय कुठे गेलेला? कसं काय व्यवस्थित ना? एकदम व्यवस्थित झालं. जरा बऱ्यापैकी चांगलं. नाही ते लगेच माहित पडलं ना आम्हाला. आता ही दाजींची पाहुण्यांची. हो. कुठे गेलेला? खत भरतोय. लागलं पण बरं नाही. टेन्शन ते जाऊ देते. आता काय झालं ते शेवटी पर्याय नाही त्याला. हो, आपल्या पाठीवर देव आहे ना. हो, लागून दे नशीब. जेवाय आलाय? नाही पाणी नाही. अच्छा चला. चल. हा चला आता आपण जाऊया मेंढाला. प्रज्वल, तू शाळेत नाही गेलास? अरे देवा, दांडी मारलीस? तूच सांगितलं जरा दांडी मार. आता सरांनाच बोलवून घेतो. हे पोरं भरा डिकीत. कोण आहेत रे? एवढी कुठली रे? मत्रवाडीची आहेत? तिकडून चालत आले तुम्ही? एसटी नाही येते? आता पुरी पण इतक्या कुठल्या गावचे आहेत? आता तर विचारलंच पाहिजे. कुठल्या गावाला तुम्ही? तिथे कुठल्या गावचे तुम्ही? अरे तुमचा मित्र आहे इथं बघा. काय प्रज्वल तो गाडीत लपतोय. लास्ट त्या सगळ्या. गाव कुठलं? नेहमीच्या माला कशा एसटी न. आणि इथून चालत. अरे बाबा, कितवीला आहे तुम्ही? 8वीला आहेस तू? एवढी बारकी? अरे बापरे, केवढे लहान मुले आहेत ना. 8वीला. किती 8वीला आहेस ना तू? तुझ्या वर्गातल्या कोण आहे सांग? तुझ्या वर्गातल्या लास्टच कशाला मग? लास्टच कशाला मग? आता शाळेत सांगितलं भाजी वाटायला. मग काय आता काय बघ काय खरं. आता डायरेक्ट शाळेच्या पुढेच उभी करणार आहे. दाजी धरण बघा. हे आमचं धरण आणि त्याच्यात पाणी. इथं आमची जमीन होती. खूप ती गेली. जमीन होती. किती होती ते? 6 एकर तरी. ते जो मध्यभाग आहे ना, मध्यभाग तिथंच बरोबर प्रॉपर जमीन होती. आजोबा करायचं. आणि माहितीये का, काळी माती सगळी. काळी मातीत पिकले चांगले येतं ना. ऊस वगैरे असायचं, बैलगाड्या वगैरे. जमिनीतलं का नाही, आमच्या दिरासने पैसे मिळाले ना, आम्हाला नाही मिळालं. हा ना, आम्हाला फक्त नाही मिळालं, बाकी सगळ्यांना. हमारे पास बहुत पैसा है ना, इसलिए नहीं मिला. पाण्यात काय दिसतंय ते? लाटा येतात. लाटा ना बरे ते असं. ते बरोबर आहे. आमोलचं लाटाच आहेत, अशा उडते ते ना त्या. हा, उडते. हे आहे ना दाजी, पाक वरपर्यंत येतं पाणी पावसामध्ये. शाळा ह्यांची शाळा दाखवते त्या बुडते ना पूर्ण असं पायऱ्यापर्यंत बाळा. मग सुट्टी असते. माझ्या व्हिडिओ बघत जावं, नेहमी अपडेट भेटेल तुम्हाला किती पाणी आहे काय. मी जेव्हा येतो तेव्हा धरणाला नक्कीच व्हिजिट करतो. पाणी खूप आहे आणि खोल आहे. पाणी
खूप पूर चालू. आणि हे तिकडे पलीकडे घर बांधले ना सगळे धरणाच्या पैशाने बांधले बंगलो बंगलो. उंबरगंजन आहे आणि ते. आम्ही शाळेला जातो ना ह्या रस्त्याने कधीच नाही तर मध्ये रस्ता होता खाली. त्या पाण्याचा रस्ता होता पाण्यात पहिला खाली रस्ता. हिराचा वाड. आणि एकटीच शाळेला गेली तेव्हा माझे भ्यास तेवढं होतं तर काय. हो ना. लय आई कडक होती. डेंजर कडक होती. प्रज्वल आता कोणते कोणते सर आहेत रे शाळेत? कोणते सर? गोजर सर, हा. कुठे मॅडम, बंगाल. आणि मुख्याध्यापक कोण आहेत? गोजर सर. गोंधळे सर. अय्या मग गोंधळ शिकलकर सर रिटायर झाले. रिटायर झाले त्याचे मुख्याध्यापक आणि, retire झाले. शेडगे सर बी. शेडगे सर पण रिटायर झाले. त्याने किती दिवस शिकवलं. लोहार सर लोहार सर पण रिटायर झाले. सगळे रिटायर. अय्या पहिले पत्र्याची घरी होती. ही भिंत डोंगर पडू नये म्हणून करा अमोल. हा. डोंगर पडू नये म्हणून नव्हे, जाधव सर एसटी. डोंगर पडलेला वाचावं म्हणून सपोर्ट साठी मग लावलं. तुला वाटतं या भिंतीने सपोर्ट? हा. झाडी होत ना त्याची. लोखंड विखंड आहे ते, नुसतं सिमेंट नाही, लोखंड पण आहे. आणि ग्रामपंचायत पण बांधले तिथे आहे ना. हे ग्रामपंचायत कुठं आहे ग्राम? ग्रामपंचायत बांधलेलं डबल मजली. वर नाही घेत गाडी, इकडेच ठेवूया, खालीच थांबूया. का प्रज्वल पुढे घ्यायची? शाळेजवळ. शाळा आली बाळा, मागे थांबव मला. जातेस का शाळेत? हा बाबा सांगा. कर. तूच त्याला हे केलंयस ना आता. अगं हे मंदिर बांधलं होय. शाळा पडवून लगा फिरत बसलायस. हा. मंदिर बघायचं. सो हॅलो फ्रेंड्स, आपण जस्ट पोहोचलेलो आहोत धरणावर. तुम्ही पाणी पाहू शकता, इथे सगळं पाणीच आहे. आता उन्हाळा चालू असल्यामुळे पाणी खाली गेले, पण पावसाळ्यात तिकडे खूप वरती पाणी असते. पाणी कुठवर येतं? या मोठे मोठे खडक दिसत आहेत त्याच्या पण वर पाणी येतं. आता आपण मंदिराकडे जाऊया. चला आधी दर्शन करू. हे नवीन मंदिर बांधायचं चालू आहे. त्याच्या पुढेच एक देवासाठी छोटस आपलं शेड बांधलेलं आहे. यंदा बांधलं शेड नाही झालं, मंदिर चांगलं बांधलं. फ्रेंड्स, आपण आताच पोहोचलो आहे मंदिराजवळ. तुम्हाला ह्या मंदिरातला आतला व्ह्यू दाखवतो. हा, शाळेला दांडी मारली. आजारी आहे, आजारी. ज्योतिबाच्या नावानं. मित्रांनो, इथं तात्पुरतं मंदिर केलंय. परत आता नवीन मंदिर झाल्यावर देवाची स्थापना तिथेच होणार आहे. पण आपण हे पण बदललंय ना. काय? हे बदललं असं नव्हतं ना. ते मंदिर होतं, हे वेगळं मंदिर आहे. हे तर आमचा फोटो काय ह्याच्यात नाही. नारळ फोडायचं. हो. मोबाईल मंदिरात आलेलं कळलं पाहिजे. बाहेर फोडायचं. इथंच फोन देवाचं नाव. नाही नारळ बाहेर पुढचे नारळ बाहेर. पाणी बिणी काय नाही ना आपल्याला. नाही. देव किती दिवस उठतच नसता. बुडल्या म्हणजे बुडतच होता. हे मंदिर म्हणजे पाण्याखालीच होतं आहे ना. काय म्हणत होता, बोला तुम्ही आता. यात्रा इथंच भरलेली. यात्रा भरलेली. या वर्षी इथंच यात्रा भरली तुम्ही. ह्या वर्षी म्हणजे इथंच भरते ना. इथंच भरती, पण ही झालं आता पाय वरच्यावर पडली. भरली. हॅलो फ्रेंड्स, आपण आलेलो आहे आता नवीन मंदिर जे बांधायचं चालू आहे तिथे आपण.
तुम्हाला आता चालू मंदिर दाखवतो. सध्या मंदिराचं काम चालू आहे इथे. खूप मोठं मंदिर आहे. आता थोड्या दिवसात या मंदिराचं काम हे होऊन जाईल. किती दिवस अजून लागतील? आपण आता वर काढून मंदिर बघूया. मजबूत आहे ना मंदिर? वरूनही तुम्ही पाहू शकता मंदिर किती सुंदर असं झालेलं आहे. खिडक्या खूप छान आहेत. डिझाईन वगैरे छान खिडक्यांचे. इंट्री तुम्हाला इथपर्यंतच भेटणार. हा असणार आहे मंदिराचा गाभारा या ठिकाणी. इथं आल्यावर वाटतंय की असं फ्रीज मध्ये येऊन बसलंय. असं थंड आहे इथं वातावरण. अब तिकडे डिझाईन आहे मंदिराची. मेंढगावच्या ग्रामस्थांनी कौल घेताना देवाचा कौल म्हणतात तेव्हा सांगितलं की मंदिराच्या बाजूने हनुमानाचं व लक्ष्मीचं मंदिर बांधलंच पाहिजे. अरे देवा, प्रज्वलला कोण ओळखतच नाही. कोण ओळखच देणार झालंय प्रज्वलला. काय लागा ते आता वाटत चालत ते पोरं आता शेती. बघा कोण कोण ओळखते तुला. इथं फिरत बसलाय म्हणायचं. उद्या का नाही सांगा फिरत बसलाय. हा तूच सांग बाबा, तूच सांग. वरती पाठव सरांना. ठीक खूप वर्ष झाले ना त्याला. हाय फ्रेंड्स, आपण इथे आलेलो आहे. इथं मागे एकच घर आहे. त्यांचं नाव नाना, अधिक नाना. त्यांचं एकटेच इथे मागं खूप जंगल आहे तरी तिथे राहतात ते. पाहूया त्यांचं आपण घर पाहू. आम्ही सगळेच आलेलो आहेत घर बघायला त्यांचं. तिथे त्यांची गाडी आहे. त्यांची बैल मसरं खूप मसरं आहेत त्यांची. खूप छान असं घर आहे पण जुनं असल्यामुळे ते आता पडलेलं आहे.
हा या 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 या. जरा वाच माहिती सांगा वाड्याबद्दल. काय माहिती सांगू सांग बरं. कुठं काय काय हे यो वाडा काय आपल्या एकल्याचा नव बाळा हा. आमच्या भावांचा यो वाडा असा आहे. हम्म. त्याच्यामध्ये कसं आहे आम्हाला आपलं म्हणजे राहण्यासाठी इथं म्हणून आम्हाला हे घर मोडलेलं नाही. पण तुम्ही एकटंच आहे ना? एकटंच आहे आम्ही दोनच माणसं इथं असतो. या बसा. हा. काठी भरीव काठी नाही बाई. असं कर तुला तोडायला हे देतो तुला कुठली पाहिजे ती तोडून ने. अरे पण नेणार तसंच आहे, कसं? सगळी आपल्या पोकळच आहेत. गाडीत कसं बसणार ते कसं? हा. या 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 बसा. येताऱ्याची काठी एक असते ना? ओली होऊन जड पण असते ना, असं पण असते. गिरण स्वतः वाटतं. नको पाणी वगैरे. मसर वगैरे खाली सोडली तर. हाय फ्रेंड्स, आता आपण पाण्याकडे जाऊन येऊया लगेच. तुम्हाला पाण्याचा लगेच व्ह्यू दाखवतो. पाण्याच्या जवळ जायचं आपण. बघा तुम्ही पाण्याचा व्ह्यू. चल की पाणी बघू. मसर मारत नाहीत ना? मसर मारत नाहीत ना? हो बाबा, ए बघते ती बाय आम्ही पाहुणे आजच्या दिवस आलोय असं करून. बाबा आहे तू. अय्यो बाबा प्रेमाने बघते का ग तू? रंग्या रंग रंग आहे वाटतं. आपण निघालेलो मित्रांनो पाण्याच्या जवळ निघालेलो आता सध्या. बघायला निघालेलं आहे. पाणी बघायला निघालेलो आपण. असेच आमचे पाहुणे आलेले आहेत. सांग त्यांना ही काशी जागा खूप आवडते. हे पोहायला भारी आहे ना? अय्यो ते कसं पावायचं? हलका आहे त्याच्यावर तरंगायचं वर. वा या पाणी तो जुना वाडा आहे. इथे एक मित्रांनो जुना वाडा आहे. तो बी असाच पडलेला आहे. पावसाळ्याच्या टायमिंगला पार हितूवर पाणी असतं. बी काढून पाणी जवळ जायचं का? चला. बी काढून एक थोड्याच जवळ तो एक पडका वाडा आहे. इथं असताना मंदिरात गेलो असतो आपण. काय वारा आहे बापरे. चल ते वाडा देव माणूस मालिकेतला वाडा आहे. देव माणूस मालिकेतला हे वाडा. या देठाळे तोच तो. आपण चल त्याला प्रसिद्ध करू. हा असतो वाडा जिथे देव माणूस देव माणूस मालिकेची शूटिंग झाली होती. तिथंच जरा पुढे गेल्यावर त्या डॉक्टरचं केबिन होतं. आता तिथं काहीच राहिलेलं नाही. नुसतं गोळ्या औषध राहिले. ती बी वाहून गेली. तर वाहून आलेलं आहे पाण्यानं. हे कुणी नेलेलीच नाही. असंच ठेवून गेली म्हणून. काही वेळापूर्वी हे वडाचं झाड होतं. सगळं मसर दिसत आहे. ते माझ्या मित्राचे ऋषी नावाच पूर्ण नो आता नको. मला बी भ्या वाटले. दचकू नको.
गोबर गॅस म्हणतात ते त्याच्या टाक्या दोन दिसले. हे का हो निर्गिल ह्या तरी एक झाडांची लाकडं कुणीच नेणार या असल्या जागेवर मला पहिल्यांदा एक निर्गिल हिरवीगार दिसलेली. हे बस सुकली. इकडे खूप वाईट परिस्थिती आहे मित्रांनो. इथनं बघा सबसेल मंदिर दिसते. नाही दिसत, कॅमेरात नाही दिसत. काय लागलं रे बाळा, काय लागलं? काट मला शक्य तुम्हाला विश्वास बसणार नाही का, परंतु इथं गाव मेंढ गाव मोठं असं गाव वसलेलं होतं. पण या वांग मराठवाडी धरण प्रकल्पामुळं पूर्ण गाव नाहीस झालंय. ही लाकडं बघ रचलेली आहेत. आता हे इथे थोडीच माणसं राहिलेली आहेत, बाकी सगळ्यांचं स्थलांतरण झालेलं आहे. नको साप आलो. कॅमेरा पाहिजे, कॅमेरा घेऊन जायचं नाही का? काय यार तुम्ही आत नको पडल बिडल काहीतरी वरून रस. श्री स्वामी समर्थ. इथे कोणतरी आहेत, हे वाडा त्यांचा वाटतोय. हा काय मटकी बिटकी अडकवली ते सगळं आधीपासून आहे कुटीला. आणि ही लाकडं बरोबर भीती वाटते मला. सोय दिशी काहीतरी याच. हो अवस्था खूपच खराब आहे मित्रांनो. वांग मराठवाडी धरण प्रकल्पामुळे सगळं लोकांच्या ह्या घरांची अशा अवस्था झाली. अक्षरशः इथे पाणी येऊन गेले. आत्ता उन्हाळ्यामुळे पाणी कमी आहे, नाहीतर इथं खूप म्हणजे खूप पाणी येतं. आणि ह्या पाण्याने ह्या घरांची ही दुरावस्था झालेली आहे. इथे सगळी लोक तशी दुसरीकडे राहायला गेलेत नवीन घरात, परंतु त्यात त्यांची जुन्या घरांची ही अवस्था आहे. खूपच वाईट. ह्या जुन्या आठवणी या घरांना बघून ताज्या होत आहेत. आम्हाला आत्ताच एक नवीन बातमी कळली आहे की हे दोघं कोण आहेत, नवरा बायको. हे या घराचे मालक आहेत. होते वारले तसं वाटतं. आहेत होते हे नाही माहित, पण होते फोटो मध्ये लटकवला फोटो म्हणजे ते पण आहे. आतू ये लेके चलो. तर इथलं जिनं बिनं सगळं वाहून गेलं असणार आहे. मला ह्याचं विशेष वाटतं, लाकडं रचलेली जशीच्या तशी आहेत. म्हणजे माळ्यावर आहे ना त्या लोकांची, त्यांनी घेऊनच नाही गेले, ठेवून गेले. लाकडं काय इथं बघा कुणाच तर थड आहे, थडगर. आपली मराठी भाषा त्यांना कळते. नाही तर गोष्ट आहे तो मित्राचा. खूप लोकांचं म्हणजे घर तुटून गेलेत खरं, हा कारण कमी दिसतात. नाही इथे नाही पूर्ण पाक नाही म्हटलं तिथून अजून 5 ते 6 किलोमीटरवर घरं होती. सगळ्या धरणामुळे सगळी घर मोडून पाण्याने सगळे म्हणजे गेलेत निघून. हो इथल्या माणसांचं पूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. धरण प्रकल्प वाडा भारी आहे माहितीये का. ह्या धरण प्रकल्पामुळं त्यांना स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊन राहावं, स्थलांतरित व्हावं लागलं. म्हणजे स्वतःच्या मातीला, गावातल्या मातीला सोडून घर आहे ना दुसरीकडे जाऊन. त्या घरात वरती सायकल आहे आणि लाकडं रचलेली आहेत. म्हणजे पावसासाठी आम्ही लाकडं, पहिले गॅस नसायचं ना तर ते रचून ठेवायचं. तर ते बघा ते तसं माळ्यावर पाण्याने वाहून नाही गेले, तसंच राहिलं. नाही ह्याच्या कोंबड्या बघू शकता मित्रांनो तुम्ही.
नाही ना. नाही, बंद करून ठेवलं. मित्रांनो आपण किचन बघूया यांचं. इथे बेडरूम. वर राहता होय तुम्ही तिथं खाली राहायचं आणि मग वर पसारा ठेवायचा. देव होय होय अगं बाई, आहे वर चूल आहे. हा हे दुसऱ्यांचं आहे. इथनं इकडं सगळं स्वच्छ ठेवायचं. त्याला पण येतेस काय एवढ्या विरान अवस्थेत सुद्धा हे एक कुटुंब आहे जे आपला उदरनिर्वाह इथं करत आहे आणि ते खूप छान प्रकारे एकटेच राहतात इथे. खूप छान राहत. यांचं किचन आपण बघू शकता. चुलीचं तर पूर्ण गॅस सुद्धा आहे. चूलही सगळ्या शिदोरे एकदम मस्त ठेवलं काकूंनी. काय बघताय म्हणावं इथे हा ना. हे आपल्या काकू आहेत. यांनी सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. एकदम व्यवस्थित तुम्ही बघू शकता. ह्या उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी पण त्याने आपला संसार खूप नीटनेटका ठेवलेला आहे. चल. धन्यवाद. नाही खरंच का पूर्ण किचन पाहण्यावेळी अजून इथे एक टीव्ही सुद्धा लावलेला आहे. तेच नाही. खूप छान असं बनवलेलं आहे. इथं गप्पा खूप इथं विरान असले तरी इथं 2 जण राहतात याची जाणीव होते. धन्यवाद. उभी राहती बसती सगळं ऑपरेशन केलं नाही मारत नाही मारत नाही काय करत तिला पटकन होतं. घाबरणं. ऑपरेशन आहे बाई तर चालू 3 तास ऑपरेशन चालू. हो बोलली ऑपरेशन 3 तास चालू. बापरे. बाई काय बाई घरची आहे घरची म्हणून म्हणलं नाही.